शिवजयंती असल्यामुळं आणि पुढे शनिवार रविवारची सुट्टी, मध्ये फक्त शुक्रवार होता म्हणून एका दिवसाची शुक्रवारची सुट्टी काढली आणि 4 दिवसासाठी आम्ही गावाकडे जायला निघालो. आता गावाकडे जायचं म्हणजे सगळ्यात मोठा आनंद, खूप मोठा आनंद होतो. पण त्याचबरोबर पाठीमागं 4 दिवसासाठी घर बंद ठेवून जाणं हेही सोपं नव्हतं. म्हणून सगळ्यात पहिलं तर घर आवरायला घेतलं आणि आपण कुठंही जायचं असलं ना, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बॅगमध्ये काही ना काही भरायचं राहतंच. त्यामुळे सगळ्यात पहिली तर बॅग भरून घेतली. घरातल्या ज्या काही गोष्टी झाकून ठेवायच्या असतात त्या देखील झाकून ठेवल्या, पुन्हा काही उघडं राहू नये म्हणून आणि आपल्याला चिंता वाटू नये म्हणून. किचनवरती थोडीशी भांडी होती ती देखील घासून घेतली आणि मग रेडी व्हायला गेली. सगळ्यात पहिलं तर पोरींचं छान असं रेडी केलं त्यांना आणि नंतर मी रेडी झाली. मस्त अशी रेडी झाल्यानंतर आता टू व्हीलरवरती जायचं होतं म्हणून मी काही पर्स घेणार नव्हती, म्हणून माझ्या काही छोट्या मोठ्या वस्तू यांच्या बॅगमध्ये टाकल्या आणि आम्ही सगळेजणं गावाकडे जायला रेडी झालो. मस्त असं गाडीवरचा प्रवास आज खूप मोठा होणार होता, त्यामुळे खूप आनंद वाटत होता. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर पोट जरा हक्का देऊ लागलं होतं म्हणून मस्त असा नाश्त्याला उतरलो. माझ्या आवडीची मिसळ पाव आणि पोरींच्या आवडीची पुरी भाजी खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. चला मग आता भेटूया.